सूरजदादा पाटोळे साहेबांना विनंती करेन की आपला शुभ असते सचिन भाऊ टेकावडे साहेबांचा विशेष सन्मान आपण करूयात। नवी मुंबई उपशहर प्रमुख मायची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांना संपूर्ण मोहिना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज वाढदिवस आहे त्यांचा आणि संपूर्ण मोहना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। त्यानंतर विशालजी बाबर शेठ यांना विनंती करेन आपला देखील यशोचित सन्मान आपण स्वीकारूयात। आज खऱ्या अर्थाने आज युवा क्षेत्रामध्ये युवा उद्योजक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं नाव लाभलं गेलं। आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रेसर भूमिका उद्योग क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून पाहायला मिळतं असे विशालजी बाबर शेठ यांचा यशोचित सन्मान आपल्या बबन वरंडे साहेबांना विनंती करेन आपले मोरणा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष बबन साहेबांचा माध्यमातून विशालजी बाबर साहेबांचा यशोचित सन्मान माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। त्यानंतर प्रतीकजी नाईगडे साहेबांचा यशोचित सन्मान मी विनंती करेन त्यानंतर प्रतीकजी नाईगडे साहेबांचा यशोचित सन्मान मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। संतोष साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते। त्यानंतर बौद्ध विकास तरुण मंडळ आटोळी अध्यक्ष बाबू जगताप साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात। बौद्ध विकास तरुण मंडळ आटोळी अध्यक्ष बाबू जगताप साहेब मी संदीप दादांना विनंती करेन की आपल्या शुभ असते मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील साहेबांचा यशोचित सन्मान बाबू जगताप साहेबांचा मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान। त्यानंतर अरुण दादा जगताप साहेब समाजसेवक त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात। अंकुश सुतार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते मात्र अरुणदादा जगताप साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात। माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। आज सर्व ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। आज रविराज पवार साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण करूयात। संदीप दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात। त्यानंतर सागरजी मोरे साहेब त्यांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आज संपूर्ण ही मान्यवर मंडळी आज या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र उपस्थित आहेत त्यांचा यशोचित सन्मान आपण करतोय। आज ही सर्व मान्यवर मंडळी आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं गणेशजी बिसे साहेब तात्या जीबी कन्स्ट्रक्शन्स अमोल यादव शेठ अमोल यादव कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून त्याचबरोबर मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं प्रशांत पवार साहेब आप्पा सदस्य पंचायत समिती पाटण सर्व चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आले। मोरणा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ युवासेना उपशहर प्रमुख घणसोली नवी मुंबई विजयदादा सुर्वे साहेब त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज LED TV कलावती किचन अनिलजी पवार साहेब त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक TV विघ्नेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स पाटील प्रकाश पाटील दादा यांच्या माध्यमातून उदयमुख खेळाडू बायसिकल ठेवण्यात आली आहे। दीपा ट्रेडर्स मुंबई अंकुश दादा सुतार आणि त्याचबरोबर सहगट प्रमुख लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर मनोज पवार साहेबांच्या माध्यमातून आणि विजेता संघाला वन डे फार्म हाऊस ट्रिप सौजन्य केलंय लक्ष्मी फार्म हाऊस रिसॉर्ट बदलापूर महेश पाटील यांच्या माध्यमातून जयवंतदादा वरांडे साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात। माईची आपुलकीची शाल मी विनंती करेन उमेश साहेबांना की आपल्या शुभ असते साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात। माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यशोचित सन्मान आपण करतोय।
आज खऱ्या अर्थाने ही सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाली आणि त्यांचा आदर सन्मान करणं ही आपली परंपरा आहे. आणि चला सर्व टीम प्लीज जवळ या, आपण लगेच पारितोषिक वितरण समारंभाकडे जातोय. त्याचबरोबर आज पंचांच्या माध्यमातून आज ऑफिशियल पंच आज खऱ्या अर्थाने 2 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका खूप चांगल्या रीतीने मात्र पार पडली. आज पंच पॅनल पाहायला मिळालं. त्याचबरोबर कुलदीप सर, त्याचबरोबर संदीप पाटील सर आणि नितेश सिंग सर या तिन्ही पंचांचं मनापासून आभार व्यक्त करतो. 2 दिवस खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली गेली. अगदी आणि मनापासून आभार. कुठलेही निर्णय हे अचूक होते, कुठलेही निर्णय चुकीचे ठरले नाहीयेत आणि खऱ्या अर्थाने आज पंचांचा आदर सन्मान आपण करतोय. कुलदीप सरांचा यशोचित सन्मान या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपण करतोय. त्यानंतर संदीपजी पाटील साहेब हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये होते. एक चांगली पंचांची भूमिका, एक चांगलं पंच पॅनल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं, कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळालं आणि सातत्य मात्र मोरणा क्रिकेट असोसिएशनला मात्र जोडलेले हे पंच आज त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. संदीपजी पाटील साहेब त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेची मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन बबनजी वरांडे साहेब अध्यक्ष यांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन. चला प्लेयरला विनंती करेन, या दोन्ही टीम सर्व टीम खेळाडूंना विनंती करेन आपण लगेच बक्षीस वितरण समारंभाकडे वळणार आहोत. एक 5 मिनिटांमध्ये लगेच बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत प्लीज. त्यानंतर जुगेश कुमार हे देखील पंचांच्या भूमिकेत होते आणि सकाळपासून गेले 2 दिवस झालं चैतन्य आणि नवगणे आणि रोशन इंगळे यांना विनंती करणे की आपण या, त्यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य आहे. चैतन्य आणि विघ्नेश, रोशन, चैतन्य आणि रोशन या प्लीज. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य राहिलं आहे. 2 दिवस झाला भरपूर मेहनत राहिली आहे. मी विनंती करेन की आपण प्लीज या, त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. वैभवजी चोपदार साहेब, वैभवजी चोपदार साहेब, वैभव दादा या प्लीज. एक घ्या आणि मग सगळं नंतर तुम्ही राहणार ना परत मग होतंय का डायरेक्ट बक्षिसाचं घेऊया. चैतन्य आणि रोशन, चैतन्य रोशन आज मोलाचं सहकार्य राहिलं आहे. मायेची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. रोशन दादा या आपण पण, आणि त्याचबरोबर संघ मालक आपण देखील या. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल या, आपण सत्कार समारंभ होत असताना आपण एकदा टाळ्या वाजवायच्या आपल्या मान्यवरांसाठी. दोन्ही टीमना आपला विनंती असेल कॅमेऱ्याच्या समोर या सर्व दोन्ही टीम. चला सर्व संघ मालकांना विनंती असेल आपण देखील यायचंय प्लीज, विनंती करेन प्लीज या संघ मालक. त्याचबरोबर आज हे 2 दिवस क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या हक्काचे समालोचक विठ्ठलजी कदम साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी बणे साहेब आणि वैभवजी चोपदार हे देखील इथे उपस्थित होते आणि त्यांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला 4 चांद लागले आणि त्यांच्याच वाणीतून ही क्रीडा स्पर्धा रंगवण्याचं काम ज्यांनी केलं आणि खूप चांगली वाणी त्यांच्या वाणीतून आपण ही क्रीडा स्पर्धा ऐकली. तर वैभवजी चोपदार साहेबांचा यशोचित सन्मान, मायेची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर
आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर विठ्ठलजी कदम साहेब आज कमी काळामध्ये देखील आज आपल्या नावाची छाप सोडतायत. आज समालोचन क्षेत्रामध्ये अग्रेसर भूमिका बजावत असताना मात्र विठ्ठलजी कदम साहेब आज त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपला केला जातोय. आणि त्यानंतर दीपकजी बणे साहेब आपण देखील या. दीपकजी बणे साहेब तुमचा देखील यशोचित सन्मान एक युवा टॅलेंटेड समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज खऱ्या अर्थाने कमी काळामध्ये ज्या समालोचकाने आपलं नाव आज उदयास आणलं असे आमचे साथी समालोचक दीपकजी बणे साहेबांचा देखील यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर क्रिक स्कोरर यांच्या माध्यमातून 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा अगदी खूप चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट करण्यात आली. सौरभजी पाटील साहेब आणि संपूर्ण टीम त्याचबरोबर कॅमेरामॅन रवी त्याचं देखील मनापासून कौतुक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. आज खऱ्या अर्थाने एक चांगलं कॅमेरा वर्क रवीच्या माध्यमातून झालं. मी विनंती करेन त्यांच्या कॅमेरामॅन या प्लीज या कॅमेरामॅन सौरभ पाटील आणि संपूर्ण टीम क्रिक स्कोरर यांच्या माध्यमातून ही 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा कव्हर करण्यात आली. एक चांगलं टेलिकास्ट तंतोतंत स्कोर आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला आज 2 दिवस ज्यांनी मात्र आमच्या आवाजाची काळजी घेतली. डीजे चेतन आपण देखील या आपला यशोचित सन्मान माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. त्याचबरोबर शिवा जाधव बॉस आणि मोरणा क्रिकेट असोसिएशनला सातत्याने मात्र मुलाचं सहकार्य लाभलं गेलं असे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आणि त्याचबरोबर डीजे चेतन त्यांचा देखील यशोचित सन्मान. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चला प्लीज टाळ्या होत्या मित्रांनो एकदा शिवा जाधव बॉस साठी एकदा सर्वांनी जवळ या. एकदा खरंच सर्वांनी जवळ या. शिवा जाधव बॉस यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातो. नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नुकतीच पाटण तालुका प्रीमियर लीग झाली आणि पाटण तालुका प्रीमियर लीग साठी मात्र मोलाचं योगदान मात्र ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. त्याचबरोबर डीजे चेतन त्यांचा देखील यशोचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. नक्कीच आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आपल्याला आवाज लाभला अर्थातच आशिष चोरगे सर. यस ज्याने आज चांगला डीजे वाजवला. खरं डीजे चेतनचं देखील करूया कळतं. डीजे साठी एकदा टाळ्या होत्या मित्रांनो सर्व टीम्स. चला प्लीज विनंती असेल टीम चला जय जाता मराठी जय जोडे पुढे जातात. त्यानंतर 2 दिवस ज्यांनी मात्र स्कोररची भूमिका ज्याने बजावली आणि तंतोतंत गुणलेखक आज पाहायला मिळाले 2 दिवस. भागवतजी कोळेकर साहेब अगदी खूप चांगला स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तंतोतंत बॉल टू बॉल स्कोरर पाहायला मिळाले. भागवत साहेबांचा यशोचित सन्मान माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मोरणा आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर संघ मालक 8 संघांचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळाला. आदित्य अनन्या फायटर्स संघ मालक अर्थातच दत्तात्रय सुर्वे साहेब आणि अजयजी सुर्वे साहेब
उपस्थित असतील तर त्यांनी प्लीज या व्यासपीठावरती. त्यानंतर जय साई 11 आंबेघर जयवंतजी वरंडे साहेबांच्या मालकीचा संघ. त्यानंतर RV 11 कळकेवाडी रमेशजी मोहिते आणि त्याचबरोबर सुनीलजी मोहिते यांच्या मालकीचा संघ. त्यानंतर साईशा 11 आंब्रक निलेशजी माने आणि जयेशजी मराठे साहेब यांच्या मालकीचा संघ. शिवतेज फायटर अमोलजी बाईगडे साहेबांच्या मालकीचा संघ. अंबिका स्पोर्ट्स सूरजजी शिंदे साहेबांच्या मालकीचा संघ. त्यानंतर RJ फायटर्स रणजितजी पाटील साहेबांच्या मालकीचा संघ. श्रीशा 11 जो नुकताच मोरणा प्रीमियर लीगचा विजेता संघ राहिलाय राहुलजी कदम साहेब यांच्या मालकीचा संघ. या सर्व संघ मालकामुळे ही क्रीडा स्पर्धा झाली आणि संघ मालक होते म्हणूनच ही क्रीडा स्पर्धा झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या 8 ही संघ मालकांसाठी आणि 8 संघांचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळाला. हे संघ मालक नसते तर ही क्रीडा स्पर्धा नसती आणि याच संघ मालकांमुळे ही क्रीडा स्पर्धा उन्मळली. असंच सहकार्य असंच प्रेम सातत्याने मात्र मोरणा प्रीमियर लीग वरती राहो, मोहिना क्रिकेट असोसिएशन वरती राहो हीच गणराज चरणी प्रार्थना करतो आणि वळूया आपण सरळ बक्षीस वितरण समारंभाकडे. अवेलेबल नाहीये कोण तुम्ही यायचं घ्या तुम्हाला सांगतो मी त्यांना सन्मान चिन्ह आपण देऊ. जयेश मराठे आहेत अवेलेबल त्यांचं सन्मान चिन्ह देऊ आपण जयेश दादा मराठे. जयेश दादा मराठे जे संघ मालकांची नावं घेतली जर संघ मालक उपस्थित असेल तर प्लीज या. जे संघ मालक 8 ही संघ मालक प्लीज इथे उपस्थित असतील तर प्लीज या. जेवढे पण टीम आपण पाहायला मिळाल्या या मोरणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून 8 ही संघ मालकांचा युटिलिटी सन्मान आपण करणार आहोत. प्लीज या. सर्व संघ मालकांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती. जर संघ मालक अवेलेबल नसतील तर त्यांच्या टीमचे कोणी असतील तर प्लीज या. आयकॉन खेळाडू किंवा त्या टीम मध्ये खेळणारा कुठलाही खेळाडू असेल तर प्लीज या. प्रथमतः आपण संघ पाहायला मिळतोय श्रीशा 11 राहुल कदम साहेबांच्या मालकीचा संघ. यशोदीत सन्मान मी संघ मालक अर्थातच श्रीशा 11 संघाचे संघ मालक राहुल कदम साहेब. आयकॉन खेळाडू वैभव चोपदार. सब आयकॉन ओमकार मोरे आणि चॉईस खेळाडू आकाश माने अगदी या टीम मधून खेळताना पाहायला मिळाला आणि त्यांच्याच मालकीचा संघ श्रीशा 11 राहुल कदम साहेबांचा युटिलिटी सन्मान सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात. त्यानंतर RJ फायटर संघाचे संघ मालक रणजित पाटील ते अवेलेबल नसतील तर त्यांच्या टीम मधून कोण आहेत का? यस. त्यानंतर अंबिका स्पोर्ट्स सूरज शिंदे साहेब. यस. त्यानंतर शिवतेज फायटर संघाचे संघ मालक अमोलजी बाईगडे साहेब उपस्थित आहेत. शिवतेज फायटरचे संघ मालक अमोलजी बाईगडे साहेब. आयकॉन खेळाडू विशाल वरांडे राजेश गालवे. सब आयकॉन चॉईस खेळाडू ओमकार कळंद्रे. त्यानंतर साईशा 11 संघाचे संघ मालक निलेश माने आणि जयजी मराठे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. आयकॉन खेळाडू अजय शिंदे. सब आयकॉन अभि जगताप आणि चॉईस खेळाडू श्रेयस पवार आणि निलेशजी माने यांच्या मालकीचा संघ आणि त्याचबरोबर जयजी मराठे साहेब यांचा मालकीचा संघ साईशा 11 आणि त्यांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आपण करूयात. जयजी मराठे साहेबांचा युचित सन्मान एक नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतं आज आणि हसमुख चेहरा असलेले संघ मालक अर्थात जयजी मराठे साहेब. त्यानंतर RV 11 संघ कळकेवाडी रमेशजी मोहिते साहेब आणि सुनीलजी मोहिते साहेब यांच्या मालकीचा संघ आणि त्यांचा युचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं आठवणवेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा युचित सन्मान. त्यानंतर जय साई 11 आंबेघर जयवंत वरंडे साहेब. संतोष साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जयवंतजी वरंडे साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर बबनजी वरंडे साहेब यस त्यांचे मोठे बंधू आहेत. त्यानंतर आदित्य अनन्या फायटर्स दत्तात्रय सुर्वे साहेब
यांच्या मालकीचा संघ. मी के बी जगताप साहेबांना विनंती करेन की आपला शुभ असते मायेची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन अक्षयजी सुर्वे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. आदित्य अनन्य फायटर संघाचे संघ मालक. बघा, जे संघ मालक अवेलेबल नाहीये त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं असं सहकार्य 2 दिवस अगदी रील्स व्हिडिओग्राफर म्हणून नामदेव दादा त्यांचा देखील उचित सन्मान आपण करूयात. या आणि वळूया आपण सरळ आपण बक्षीस वितरण समारंभाकडे. आणि सरळ सर्व टीम या. बघा, लगेच बक्षीस वितरणाकडे जातोय. येस, चला या प्लीज. सर्व टीम या पुढे या, जवळ या प्लीज. थोडस कॅमेराच्या थोडस जवळ या. चला टीम या जवळ. लगेच बक्षीस वितरण समारंभ आपण सुरुवात करतोय. प्रथमतः आपण उदयमुख खेळाडू हे पारितोषिक एक सत्कार राहिलाय. विजय जगताप, विजयजी तरुण मंडळ ईशो घेतला. विजयजी जगताप साहेब आपला यशोचित सन्मान राहिला. या त्यांचा यशोचित सन्मान आपण घेऊयात. मी उपाध्यक्ष साहेबांना विनंती, दत्तात्रय सुर्वे साहेबांना विनंती करेन की आपला शुभ असते विजयजी जगताप साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकी शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यशोचित सन्मान आपण करूयात. आज त्यांची उपस्थिती मात्र नक्कीच पाहायला मिळते. बुडूया बक्षीस वितरण समारंभाकडे. प्रथमतः उदयमुख खेळाडू ज्यांच्या माध्यमातून बायसिकल मात्र देण्यात आली, सौजन्य करण्यात आली. दीपा ट्रेडर्स मुंबई अंकुशदा सुतार साहेब आणि त्याचबरोबर सहगटप्रमुख लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकारी साखर कारखाना दौलतनगर मनोज पवार साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हे बायसिकल पुरस्कृत करण्यात आले. उदयमुख खेळाडू मी विनंती करेन अंकुश सुतार साहेब आणि जयवंतजी वरांडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देऊयात. मी उदयमुख खेळाडू मीत देखील उपस्थित आहे. मीत 11 संघाचे संघ मालक आहेत आणि अंकुशी सुतार साहेब आणि जयवंतजी वरांडे साहेब आणि हे सौजन्य दिलंय. आणि खेळाडू काय वाटतं कोण असेल? मोरणा वारणा प्रीमियर लीगचा उदयमुख खेळाडू, बेस्ट इमर्जिंग प्लेयर. आणि जास्त वेळ घेणार नाही. जय साई 11 संघाचा गणेश देसाई ठरतोय उदयमुख खेळाडू, इमेजिंग प्लेयर, बेस्ट इमेजिंग प्लेयर. वेलकम गणेश. या येस, जयवंतजी वरंडे साहेब आणि अंकुशी सुतार साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर बायसिकल आणि ट्रॉफी देखील आहे. बेस्ट इमर्जिंग प्लेयर. थँक्यू सो मच गणेश. येस, त्याच्याशी वार्तालाप करूया आपण. गणेश, मोरणा प्रीमियर लीग पहिलंच पर्व होतं आणि पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहिला गेलं तर सायकल मिळाली आहे. वाटलं होतं का हे पारितोषिक तुला मिळेल? नाही वाटलं होतं, पण आता पारितोषिक मिळालंय. काय भावना आहेत? काय कसं वाटतंय? काय कशा पद्धतीने राहिला तुझा प्रवास? 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा अनुभवलीस, काय सांगशील? काय नाही, संघाने विश्वास दाखवला त्याच्यामुळे एवढं झालं, चान्स दिला. शेवटचा प्रश्न विचारेन जाता जाता, या सायकलवर कोणाला बसवणार? सायकलवर आता कुठे, मी एकटा तिकडे असतो, फॅमिली तर सगळी गावाला आहे त्याच्यामुळे. तरी पण कोणाला वाटतं, कोणाला जर
बसवावं मागे बसवावं वाटलं तर कोणाला बसवणार? मनीषला. थँक्यू सो मच. हा होता गणेश शिंदे, त्याला उत्कृष्ट उदयमुख खेळाडू. पुढे नेक्स्ट पारितोषिकाकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य दिले विघ्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रकाशी पाटील दादा यांच्या माध्यमातून, आणि LED TV आहे. आणि मी विनंती करेन बाबू जगताप साहेब यांना, बाबूजी जगताप साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेब या, आपल्या शुभ हस्ते. आणि बेस्ट फिल्डर काय वाटतं कोण असेल? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ऑल ओव्हर. जास्त वेळ घेणार नाहीये आणि नाव आहे या खेळाडूचं आदित्य अनन्या फायटर संघाचा नामदेव बाबर ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि एक चांगली कॅच त्याने पकडली होती आणि त्यासाठी मात्र हे पारितोषिक मात्र दिलं जात आहे. जबरदस्त बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय नामदेव बाबर. येस येस येस, 2 मिनिटं या. नामदेव काय वाटतंय, कसं काय भावना आहेत? पारितोषिक मिळालंय? काय नाही, खूप छान वाटतंय. 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा एन्जॉय केली? हो, खूपच छान. कसा होता प्रवास? प्रवास तर खूप अवघड होता, पण टीम मालकांनी आणि आयकॉन खेळाडू, सब आयकॉन आणि चॉईस खेळाडूंनी विश्वास दाखवला आणि संघामध्ये खेळण्याची संधी दिली. खूप खूप आभार आहे त्यांचे. थँक्यू सो मच. हा होता नामदेव बाबर आणि त्याला मात्र हे पारितोषिक दिलं गेलंय. थँक्यू सो मच. मान्यवरांना देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आले, अनिलजी पवार साहेब, कलावती किचन. बेस्ट बॉलर LED TV. आणि मी विनंती करेन बेस्ट बॉलर प्रतीकजी नायकोडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रतीकजी नायकोडे साहेब, प्रतीकजी नायकडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट काय वाटतं कोण असेल बेस्ट बॉलर? आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मोरना प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जातोय श्रीशा 11 संघाचा निलेश यादव ठरतायत. श्रीशा 11 श्रीशा 11 टीमचा, श्रीशा 11 टीमचा. यस, निलेश यादव जास्तीत जास्त विकेट ज्या खेळाडूच्या आहेत तो ठरलाय या मॅच मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट निलेश यादव. प्रतीक साहेबांच्या शुभ हस्ते मात्र आर्थिक सहकार्य बेस्ट बॉलर ट्रॉफी मिळाली आहे, TV मिळाली आहे. काय सांगाल, कशा भावना आहेत? चांगलं वाटतंय, जरा चांगलं वाटतंय की जास्त चांगलं वाटतंय? काय करणार, सेमीफायनलला जरा हे केलं, जास्त रन दिल्या त्याच्यामुळं जरा. परंतु पारितोषिक मिळालंय, काय भावना आहेत? तो जास्त बोलत नाही परंतु त्याचा बॉल बोलतो, त्याचा खेळ बोलतो. आणि हा होता निलेश बेस्ट बॅट्समन. थँक्यू सो मच. मनापासून आभार. आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून प्रतीकजी साहेब आणि बाबूजी जगताप साहेब त्यांचा मनापासून आभार.
उत्कृष्ट फलंदाज सौजन्य कलावती किचन अनिलजी पवार साहेब आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेन विशालजी बाबरशेठ यांना विनंती करेन की आपला शुभ असते मात्र हे पारितोषिक आपण देऊयात. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट काय वाटतं? साईशा 11 टीमचा अभि जगताप ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट. ये अभि वेलकम. एफर्ट्स पाहायला मिळाले अगदी विशाल दादा बाबर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मात्र दिलं जात आहे. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दुखापत झाली तरी तो शेवटपर्यंत लढला आणि अभि थँक्यू सो मच. अभि बद्दल सांगेल येस पण तुझ्यासाठी मी सांगेन वाघ जरी जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही. वाघ जरी जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पुन्हा एकदा उभा राहतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अभि जगतापसाठी. पायाला दुखापत होती देखील तरी शेवटपर्यंत त्याने खेळ दाखवला आणि आज खऱ्या अर्थाने त्याने सिद्ध करून दाखवलं. बेस्ट बॅट्समनचा किताब त्याने पटकावला. काय सांगशील, काय भावना आहेत? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पायाला दुखापत आहे तरी देखील तो खेळला आणि आज स्वतःला सिद्ध करून दाखवलं. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आपण देऊयात. मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज प्रशांतजी पवार साहेब अप्पा सदस्य पंचायत समिती पाटण गावाला आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सौजन्य करण्यात आले. रेफ्रिजरेटर आहे आणि मी मालिकावीर देण्यासाठी श्रीधर साळुंके साहेब, नितीनजी मोरे साहेब आणि अजितजी पवार साहेब ही सर्व श्रीधरजी साळुंके साहेब, नितीनजी मोरे साहेब आणि अजितजी पवार साहेब प्लीज या. मी विनंती करेन विजय दादा यांना की आपल्या शुभ असते. उमेशजी गालवे साहेबांना विनंती करेन काय वाटतंय कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? आणि नक्कीच आज खऱ्या अर्थाने कमी वेळामध्ये आज ज्याने प्रूफ करून दाखवलं. 2 अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत, 2 अर्धशतक त्याने आपल्या नावावरती केलेत मोरणा प्रीमियर लीग मध्ये आणि तो ठरलाय मोरणा प्रीमियर लीग 2026चा पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी वैभव चोपदार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग राहिली, 2 अर्धशतक खेळी आणि काय बॅटिंग राहिली मित्रा. कठीण काळात देखील सांगितलंय मी आहे ना आणि ते सिद्ध करून दाखवलंय. आज खऱ्या अर्थाने मात्र स्वतःला प्रूफ केलंय. येस रेफ्रिजरेटर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आला प्रकाशी पाटील दादा, प्रशांतजी पवार साहेब अप्पा सदस्य पंचायत समिती यांच्या माध्यमातून हे रेफ्रिजरेटर मात्र त्याला दिलं गेलं आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आज खऱ्या अर्थाने मात्र त्याने आपल्याला स्वतःला प्रूफ केलं आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आज खऱ्या अर्थाने जो ठरलाय. वैभव चोपदार ठरलाय या मॅच मध्ये.
येस वैभव दादा या, आपण तुमच्याशी वार्तालाप करूया. येस या प्लीज. आणि बघा वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. येस येस सगळ्यांना उभं घेऊन घेऊया आपण, बाकी काय नाही. सगळ्यांना एकत्र उभं घेऊ. येस वैभव दादा आहे. वैभव दादा कसं वाटतंय, मॅन ऑफ द सिरीज मान पटकावलाय. 2 दिवस ही क्रीडा स्पर्धा तू अनुभवलीस, संपूर्ण मेहनत कमिटीची राहिली आहे. आज पहिलंच पर्व होतं आणि पहिल्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा अगदी कुठलीच कमी भासलेली नाहीये. काय सांगशील, कशा पद्धतीने ही क्रीडा स्पर्धा तू अनुभवलीस आणि आपल्या पारितोषिकाबद्दल? पहिल्यांदा तर आभार व्यक्त करतो. हॅलो हॅलो. पहिल्यांदा तर आभार व्यक्त करतो प्रत्येक मान्यवरांचं, कारण मी प्रत्येक टुर्नामेंटला सांगत आलोय एखादं मोठं आयोजन करण्याच्या पाठीमागं करणारे भरपूर असतात, पण करून घेणारे अगदी कमी असतात. आणि जोपर्यंत अशा मान्यवरांची साथ आपल्यासोबत असेल तोपर्यंत आपण चांगले आयोजन करूयात. आणि यंदा हे आपण पहिलं पर्व आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं आहे. पहिल्यांदा तर मान्यवरांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला असा प्लॅटफॉर्म मिळवून दिलात आणि तुम्ही आम्हाला खरा प्लॅटफॉर्म तुम्ही मिळवून देत आहे. आणि दुसरी गोष्ट तर अध्यक्षांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे, स्वतःची टीमसुद्धा आहे, परंतु टीमकडे कमी लक्ष आणि पूर्ण आयोजनावर जास्त लक्ष आहे. पूर्ण कमिटी आहे अगदी दिवाचं रान करून झटली आहेत. आणि खरं तर हे दुसरं पर्व आहे. पहिलं पर्व गेल्या वर्षी आपण सुरुवात केली, यंदा आपण MPLचं पहिलं पर्व जरूर आहे, परंतु आता खरं तर मोरणा प्रीमियर लीग आणि मोरणा असोसिएशनला सुरुवात झाली आहे. यंदा आयोजन पहिलं होतं, अगदी चांगल्या पद्धतीनं झालं. याच्यापेक्षा पुढचं आणि मोठ्या पद्धतीनं आयोजन पुढच्या वर्षी नक्की होईल अशी आशा बाळगतो. आणि आता मॅन ऑफ द सिरीजची चव नक्की येईल, परंतु जी ट्रॉफी ती मिळली आहे पहिल्या क्रमांकाची, ती जर मिळली नसती आणि ही मिळली असती तर हिला किंमत नाही. आता ही मिळले ती मिळले म्हणजे आता 2 दिवस एकदम स्वर्गात झोपणार आहे डायरेक्ट. म्हणजे आता आनंद नाही सांगू शकत, शब्दात तरी नाही मांडू शकत आता. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, याचसाठी केला होता अट्टा, असं शेवट गोड व्हावा. दोन्ही ट्रॉफ्या मिळाल्यात आणि जाता जाता एकच सांगावं असं वाटतंय, कमी काळामध्ये तुझी प्रगती आहे मोठी, त्याच्या मागे आहेत भरपूर कष्ट. कमी काळामध्ये तुझी प्रगती आहे मोठी, त्याच्या मागे आहेत खूप कष्ट. भावा तुझी बॅटिंग बघून नक्कीच सांगेल तुझी काढावी आता दृष्ट, तुझी काढावी आता दृष्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हा होता वैभव सोबदार, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. वळू आपण द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. मी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, अर्थातच सूरजदादा साहेबांना विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. पारितोषिक पण त्या टीमला द्यावं annual मध्ये. या हे झाले की झाले, पुढच्या टीमचा नंबर आला ही श्रीशा 11 तुम्ही सांगा पाहिजे श्रीशा 11 त्यांचा हे बोलवा. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं, सूरजदादा पाटोळे साहेब, रॉयल कारभार ग्रुप संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य. मी संघ मालकांना विनंती करेन की आपण या, आयकॉन खेळाडू आणि चॉईस खेळाडू प्लीज या. संघ मालक आणि प्लीज कॅप्टन आपण देखील या. आपलं प्रथम पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे, प्लीज या. आणि ग्रुपला सगळे या. सर्व रॉयल ग्रुप सदस्यांना विनंती करेन, संपूर्ण मी विनंती करेन साहेब, मोरणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मोरणा प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व होतं आणि आज पहिल्या पर्वामध्ये आपण ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली. काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल आणि कशा पद्धतीने तुम्ही ही क्रीडा स्पर्धा अनुभवली? आज आयरुल येथे मोरणा प्रीमियर लीग पर्व पहिले आयोजित केले. तर या टीमने आम्हाला इथे बोलवल्याबद्दल प्रथमतः मी रॉयल कारभार ग्रुपतर्फे त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. तर रॉयल कारभार ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर असं सामाजिक काम केलं जातं. तर रणजित पाटील आमचे दाजी, तर ते मला म्हणले की आपल्या टीमला प्रथम पारितोषिक असं रॉयल ग्रुपच्या माध्यमातून भेटलं पाहिजे. तर मी त्यांना सांगितले की करून टाका. आणि आमच्या रॉयल कारभार ग्रुपला कुणी सांगितलं आणि आम्ही कुठं कधीच कुणाचा शब्द आम्ही पाडत नाही. तर येथे मला बोलल्याबद्दल मी प्रथमतः मोरणा प्रीमियर लीगचे हार्दिक
अभिनंदन करतो व नंबर कोणाचा आला? श्रीशा 11 संघ यांना प्रथम पारितोषिक देतो आणि अभिनंदन करतो. तर त्यांनी स्टेजवर यावे. थँक्यू सो मच. साहेबांच्या शुभ हस्ते सूरज साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र दिलं जातं. या सर्व टीम मेंबर आपण या प्लीज. कॅप्टन संघ मालक त्यांच्या माध्यमातून मात्र हे स्वीकारलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सूरज दादांसाठी आणि त्यांच्या माध्यमातून हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या टीमला मात्र दिलं जातं. कॅश प्राइज रोख रुपये रक्कम 44,444 रुपयाचं हे रोख पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन राहुल कदम, अमोल यादव, 5 मिनिटं थांबायचं सांगा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गणेशजी भिसे साहेब, जीबी कन्स्ट्रक्शन आणि अमोल दादा. ट्रॉफी पण लागलीच दिली असती. नाही लगेच नाही, टाइम लागणार वेळ लागणार परत. अच्छा एक काम करा, एक बर्थडेचं घ्या फक्त 2 मिनिटं. लागलं घेऊया. हो द्या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अमोल यादव साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी भिसे साहेब. कोण कोण आहे? ओमकार दादा आणि मनोज देसाई. मनोज देसाई साहेबांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ओमकार कळंद्रे साहेब आणि मनोज देसाई यांना विनंती करणे या प्लीज लवकर या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मी साईशा 11 टीम संघ मालक कॅप्टन आयकॉन प्लीज या. आपण प्लीज या. शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र दिलं जात आहे. कॅश प्राइस 33,333. टीम इथेच सांभाळ. आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देतोय. द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरणा प्रीमियर लीग 2026 ची ट्रॉफी मात्र दिली जाते उपविजेता संघ. जोरदार टाळ्यांनी मात्र आपण स्वागत करूया. मोरणा प्रीमियर लीग 2026 द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ. थँक्यू सो मच. आणि आता वळूया प्रथम क्रमांकाकडे. प्रथम क्रमांक पारितोषिक वितरणाकडे जाऊयात. मोरणा प्रीमियर लीग 2026 विजेता संघ, चॅम्पियन संघ. संपूर्ण कमिटीला विनंती करेन, मोरणा क्रिकेट असोसिएशन कमिटी मी विनंती करेन, सर्व मान्यवरांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊयात. आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकावणारा संघ, चॅम्पियन संघ श्रीशा 11. वेलकम टीम. विनंती करेन संपूर्ण टीम यायचं आहे. इथे समोर राहा ना. विजेता संघ ठरतोय आणि ही ट्रॉफी आपण पाहिली तर वक्रतुंड ग्राफिक्स अमित
वक्रतुंड ग्राफिक्स अमित मोरेच्या माध्यमातून बनवलेली ही ट्रॉफी चॅम्पियन संघ ठरलाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मोरणा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिल्याचा विजेता चॅम्पियन संघ श्रीशा 11. थँक्यू सो मच. ही क्रीडा स्पर्धा इथे समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. कोणाचा आदर सन्मान राहिला हॅलो. असेल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि ही क्रीडा स्पर्धा इथे समाप्त झाला असं हॅलो. जाहीर करतो. आणि आशिष सर, त्याचबरोबर एक आज वाढदिवस आहे. सचिन भाऊ टिकावडे साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आपण या मुख्य व्यासपीठावरती साजरा केला जातो. थँक्यू सो मच. दोन्ही टीमना विनंती करतो की आज एक महत्वपूर्ण सन्मान राहिला. अनेक वेळा या मैदानावरती मॅच पडलेल्या असतात, रडलेल्या असतात आणि या पडलेल्या रडलेल्या मॅचला उठवण्याचं काम सन्माननीय सर्वांना जरा विनंती असेल, एक महत्वपूर्ण एक सन्मान राहिलाय. प्लीज कुणी जागा सोडू नका. आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि नवी मुंबईचा बुलंद आवाज म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं ते सन्माननीय आदरणीय आमच्या समालोचन परिवारातील एक मोठं नाव आशिष चोरगे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांना सुद्धा मायाची उपदाशाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं जातंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात आहे आपल्या समालोचकांच्यासाठी. दोन्ही टीमला विनंती असेल, दोन्ही टीमचे खेळाडू एकदा आपण जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आशिष सर यांच्यासाठी. यानंतर ही मोरणा प्रीमियर लीग 2 दिवसीय